प्लॉटच्या व्यवहारातील उसने घेतलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून वाद होऊन कोपरगाव तालुक्यातल्या डाऊज खुर्द शिवारात एका 35 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी 10 डिसेंबर रोजी रात्री 8:15च्या सुमारास घडली। या प्रकरणी 4 आरोपींविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। असलम शहाबुद्दीन सय्यद वय वर्ष 35 राहणार डाऊज खुर्द तालुका कोपरगाव असं मयत तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी मयताचे भाऊ रफिक शहाबुद्दीन सय्यद यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिल्यानं आरोपी मुनीर उर्फ मुन्ना अजित शेख, परवीन मुनीर शेख, फिरोज मुनीर शेख आणि साहिल मुनीर शेख सर्व राहणार खडक वसाहत डाऊज खुर्द तालुका कोपरगाव यांच्याविरुद्ध खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत अधिक माहिती अशी की मयत असलम शहाबुद्दीन सय्यद याला आरोपीने डाऊज खुर्द शिवारातल्या खडक वसाहत येथे शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। आरोपी साहिल मुनीर शेख यानं असलम सय्यद यांना चाकूने मारण्याची धमकी देत त्याच्या छातीवर, डोक्याजवळ आणि कानाजवळ अनेक ठिकाणी चाकू खुपसले। आरोपी मुनीर उर्फ मुन्ना अजित शेख यानं लाकडी दांडक्यानं मारहाण करून असलम सय्यद याची हत्या केली आहे। तसेच भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या साक्षीदारांना देखील आरोपींनी मारहाण केली आहे। आरोपी फिरोज मुनीर शेख यानं साक्षीदाराच्या तोंडावर विटानं मारून जखमी केलं। आरोपी परवीन मुनीर शेख यानं मयताची पत्नी हिच लाथाबुक्क्यांनी तसेच लाडकी दांडक्यानं मारहाण करून जखमी केलं असल्याचंही समजतंय। कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। येस मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।